मुंबई गोवा हायवे वरचो आतापर्यंत सगळो खतरनाक रस्तो असा ह्यो. या वर्षी गणपतीक लांजा बाजारपेठेमध्ये ट्रॅफिक होतला. निवळी फाट्याच्या पुढे गेल्यानंतर इकडे रस्तो खूपच खराब आहे. या ठिकाणी लँडस्लाइड झालेला मोठ्या प्रमाणात. मंडळी आपण आता पोहोचलो संगमेश्वर मध्ये आणि या ठिकाणी ब्रिजचा काम सुरू असा, त्यामुळे इकडे आपल्या ट्रॅफिक लागू शकता. चला टाटा बाय. चला बाय, भेटू पुन्हा. गाडी बघ तो करून घेऊन जातात. मेजरच ठोकल्या ना. मानगाव, इंदापूर, संगमेश्वर, त्यानंतर कोलाड मधलो एक टप्पो देखील ट्रॅफिक साठी तुम्ही लक्षात ठेवून द्यावा. होते बघा, होते ना दोघे ज्यांना तोंडा बाहेर काढतात. हे बघ हे अशांमुळे ना सगळे ना माती होत. आता सरळ एका लाईनीत चालायचं ताण आहे. एवढं वेळ वाचून ना खय दिवे लावून जातात काय कळत नाही. सर्वेश तुम्हाला कसं वाटतंय? गाडी घाली नशे वाटत कोण? नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण युट्यूब चॅनल मध्ये मी आशिष टाटकर आणि सर्वेश तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. खास गणपतीसाठी जे भाविक मुंबईहून कोकणामध्ये प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी आपण मुंबई गोवा हायवेचे संपूर्ण अपडेट देणार आहोत. त्याच्यासाठी आपली आता येणारी पूर्ण सिरीज पूर्ण बघा. त्याच्यानंतर व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. खूप माहितीपूर्ण असे व्हिडिओ असतील. या तुमच्या प्लॅनिंग करू म्हणजे ट्रॅव्हल प्लॅनिंग करू खूप इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे तुम्ही तुमचे मित्रपरिवार कुटुंबीय जे कोण प्रवास करत असतील त्यांना हे सगळे व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण असं कणकवलीमध्ये आणि सकाळचे 9:15 वाजलेत. आपण निघालो आता पनवेल पर्यंत आपण जाणार असो. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण तुमका पूर्ण डिटेल माहिती देणार आहोत की कोणत्या टप्प्यामध्ये मुंबई गोवा हायवे खराब आहे, त्याच्यानंतर कोणकोणते शॉर्टकट असतात त्यांचे पण डिटेल्स पुढच्या भागांमध्ये येतले. सर्व सिरीज पूर्ण बघा. जवळपास 10 ते 12 आपले व्हिडिओ असतले. आणि आपला एक रेकॉर्ड आतापर्यंत म्हणजे आपल्या चॅनलला आतापर्यंत एक साधारण 800 व्हिडिओ असतात, म्हणजे 790च्या आसपास व्हिडिओ असतात. पण ह्याच्यातले 110 व्हिडिओ हे आपले फक्त मुंबई गोवा हायवेवर असतात. त्यामुळे अगदी आमचं पण जेवळचा विषय आहे. त्यामुळे आम्ही प्रवास करतो. आमका खूप आवडतं मुंबई गोवा हायवे प्रवास करू. भले आता त्याची रस्त्याची परिस्थिती थोडी खराब आहे, पण तो आमचं एकदम म्हणजे काय तो जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे आमका कधीही म्हणजे झोपेतून उठून जरी कोणी सांगितलं ना चला मुंबई गोवा हायवे जाऊचा, तरी आम्ही एका पायावर तयार असतो. आणि याच संपूर्ण एकदम आवडीपोटी आम्ही हे मुंबई गोवा हायवेचे अपडेट तुमका वारंवार देत असतो. खूप आमका पण चांगला वाटतं आणि तुम्ही पण जे कमेंट करतात त्याच्यावर पण आमका खूप बरा वाटतं. आमका अजून प्रोत्साहन मिळतं. तर असेच आपले व्हिडिओ येणार पुढच्या भागात. तर ते नक्की आपली सिरीज पूर्ण बघा. सकाळचे 9:15 वाजल्यात आणि आपण आता निघालो कणकवलीवरून. आणि आपण नांदगावच्या आसपास असो. नांदगावच्या जर अलीकडे पावसाची चिन्ह असत आणि मागील 3-4 दिवस पाऊस खूपच पडतात जोरात. तर आता आपल्याला बघूया पूर्ण मुंबईपर्यंत पाऊस मिळता की नाही. देवाकडे प्रार्थना करूया की पाऊस कमी मिळून देत, जेणेकरून तुमका चांगले मस्तपैकी क्लिअर फुटेज बघूक मिळतले. तुमका सगळ्यांका भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. इकडे बघा सर्व मुलं चालली आहेत. हा प्रभात फेरी ही माकडता घरात चालली आहेत. यांचा झेंडा वंदन झाला. आता वाजले किती 9:30. सकाळी 7 वाजल्यापासून चालू होता. सगळे मस्तपैकी चालले आहेत. एक काळ होतो जेव्हा आम्ही पण असे शाळेत जाऊ. आदल्या दिवशी रात्री सगळं पूर्ण ड्रेस वगैरे इस्त्री वगैरे करून हे सगळे बेंजो घेऊन जातात. भारी म्हणजे ही एक मजाच वेगळी असताना. मजा म्हणजे अक्षरशः ना ते दिवस आठवतात. लेमना मिळत. हो, लेमन गोळी हो. आता काय देतात काय माहिती. आता बुंदीचे लाडू देतात आणि चॉकलेट पण. बुंदीचे लाडू हा म्हणजे आमच्या शाळेत म्हणजे मी मागच्या वर्षी गेलेलो असोच व्हिडिओ काढूसाठी. तेव्हा मला बुंदीचं लाडू गावलेलो आणि चॉकलेट होती. इक्लेअर्स मेलेडी. हा ही चॉकलेट होती. तर आपल्याकडे आता नांदगाव टू पनवेल 387 किलोमीटर रनिंग दाखवता आणि 8 तास दाखवतात 5:20. पण आपण सगळं आपलं नाश्ता आणि जेवणाचा टाइम पकडून 1 तास एक्स्ट्रा पकडला. 6:30-7 वाजू शकतात आपल्याक. आणि आपल्याक रस्तो दाखवता तो साखरपा मार्गे दाखवता. आणि ऍक्च्युअल मध्ये लांजा टू जो आपलं संगमेश्वर असा
तो रस्तो स्किप मारता. आपला एक देवरुख साखरपा मार्गे रस्तो दाखवता. तर आपण आपल्या मुंबई गोवा हायवेनेच प्रवास करणार आहोत आणि येताना आपण संगमेश्वर मधून जो देवरुख साखरपा रस्तो त्या रोडचे तुमका अपडेट देणार आहोत. तरळे स्किप इकडनं आपलं असा कोल्हापूर मार्गे जाऊचो रस्तो आणि या ठिकाणून आपण वैभववाडी करूळ घाट गगनबावडा मार्गे पुणे बेंगलोर हायवेन आपण प्रवास करू शकतो. पण आपण चाललो मुंबई गोवा हायवे आणि या घाटांचे अपडेट देखील आपण तुमका दिलेले असतात ऑलरेडी. फोंडा घाटाचे अपडेट दिलेले आहेत, त्याच्यानंतर भुईबावडा घाट, करूळ घाट, तर ते व्हिडिओ देखील आपले नक्की बघा. मित्रांनो, पावसामध्ये मुंबई गोवा हायवेचा प्रवास करण्यात एक वेगळीच मजा असा. एकदम मस्त अशी ग्रीनरी, बारीक बारीक पाऊस आणि बाजूला जर तुम्ही बघितलात तर असे हिरवेगार डोंगर असत. एकदम म्हणजे भारीच वाटतं प्रवास करू, होय ना सर्व, एक नंबर. आणि त्यात आता ना थोडस धुका वगैरे नाही असला ना, वा एकदम का बोलतात, कोकण म्हणजे स्वर्ग आहे, तसं स्वर्गातून प्रवास केल्यासारखं वाटतं. समोर डोंगर बघा आणि आता इकडे जर तुम्ही बघितलं असतं सड्यावर हरणं आणि सगळे फुलाक लागले आहेत, त्यामुळे अजून काही दिवसात तुमका हे सगळे सडे असत हे एकदम रंगबेरंगी दिसतले. पूर्ण तेरड्याची फुलं, हरणाची फुलं, वा एक नंबर. आणि ही सगळी गणपती बाप्पांच्या येण्याच्या आधीची चाहूल असा. आणि त्यावेळेचं वातावरण आता असा होता ना की म्हणजे खैचोच जो मुंबईकर असा तो एका गावाक येऊ सारख्याच वाटतं. मंडळी, यावेळी आपण व्हिडिओचं पॅटर्न थोडं चेंज केलो. यामध्ये आपण पहिले जे आपली व्हिडिओ ही पूर्ण मुंबई गोवा हायवेचे आपले शॉर्ट मध्ये अपडेट असतले, ज्याच्यामध्ये आपले पूर्ण ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं असतला. आणि जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येणार आहेत आपले म्हणजे प्रत्येक टप्प्याचे, त्याच्यामध्ये आपण पहिलो टप्पो लांजा टू हातकांबा घेणार आहोत, दुसरा टप्पो हातकांबा टू संगमेश्वर घेणार आहोत, त्याच्यानंतर मग का महत्वाचा टप्पो म्हणजे आपलं कशेडी घाट. तर कशेडी घाटातून आपण पावसाळ्यातून प्रवास करणार आहोत, ती एक मजा वेगळी असतेली. नंतर पुढे मानगावच्या पुढे लोणेरेपासून जो पूर्ण खराब पॅच त्याचे देखील आपण तुमका अपडेट देणार आहोत. बाकी जे मध्ये काम ते सगळे झालेले आहेत. चिपळूण मध्ये एक ब्रिजचा काम चालू आहे, तर त्याचे पण अपडेट आपण असे या संपूर्ण अपडेटचे व्हिडिओ वेगवेगळे आपण करणार आहोत. त्यामुळे ते पण व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये तुमका पूर्ण डिटेल माहिती मिळते सर्व रोडची कंडिशनची. आदिष्टी माता मंदिर इकडे आपण आता दर्शन घेऊया आणि मग आपलं पुढचं प्रवास करूया. पुढचा रस्तो बंद हा काय चालू आहे. श्रीदेवी आदिष्टी माता मंदिर, तर या मंदिर आता हल्लीच रिन्यूवेट केल्याने. तर आपण आता इकडे दर्शन घेऊया. आपल्याकडचे बहुतेक बसवाले जे भाविक असतात आपले मुंबई गोवा हायवे प्रवास करणारे, तर ते या ठिकाणी थांबतात, दर्शन घेतात आणि मग त्याच्यानंतर आपलं पुढचं प्रवास करतात. पाऊस इलो आपल्या गाडीत पण मस्त आहे की गंध लावूया. चला, गणपती बाप्पा मोरया. खारेपटण मध्ये इलो आणि काही वेळातच आपण आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द पार करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एंट्री करतलो. आणि रत्नागिरी जिल्ह्यात आपलं स्वागत मस्तपैकी असा मुसळधार पावसानं केल्यानं. सिंधुदुर्ग मधून आपण इलो कणकवली मधून, तेव्हा आपल्या सरीवरचा पाऊस मिळालो. इकडे तर पूर्ण तुफानीच पडतं आणि नदीत पाणी बघा किती इला. आता कास थोडीशी जरा काचीवर पाणी आल्यामुळे तुमका क्लिअर बघू मिळत नसताला, कारण पाऊस पण काच खोलू पण शकत नाही. आणि इकडून आपला रस्तो असा तो भुईबावडा मार्गे जाणार. उंबर्डे, भुईबावडा मार्गे गगनबावडा, कोल्हापूर आणि तुफानी असं पाऊस. इकडून मुंबई दाखवता 414, राजापूर 19. पावसात आपण प्रवास करताना ना आपल्या मुंबई गोवा हायवेची ड्रेनेज सिस्टीम एकदम भारी असा, एकदम हायटेक लेवलची असा. काही ठिकाणी तर एवढा पाणी आहे ना मस्तपैकी की पाण्याच्या वरनं आपली गाडी जाता, अशी एकदम परिस्थिती आहे. तर तिकडची गाडी बघा, मग अशी एक स्कॉर्पिओला गेलो पाठीमागे, अगदी फुल पाणी उडवत गेलो. तो अजून जरा स्पीड मध्ये असलो असतो तर नक्की आमच्या लेन मध्ये नाही तर तकडनं त्यांना उलटा तोबाड फिरवल्या नसता. अशी परिस्थिती आहे बघा. सगळं पूर्ण पाणी साठलेलं असं साईडने. आणि इकडे गटरची व्यवस्था पण काहीच नाही या साईडने, कसा इकडे पण काही नाही, सगळं पाणी आता एकदम रस्त्यावर असतं. पाणी बघा किती होतो बघा, ट्रकवर हा बघा
एकदम पूर्ण सगळा पाणी साठलेला असा रस्त्यावर. अगदी ड्रेनेजची काही एक सिस्टीम आहे. आता बघा सर ना, यात तर काहीच नाही, याच्यापेक्षा पाणी आहे. आता बघा तिकडे. अरे काय म्हणजे ऍक्च्युली ही एकदम प्रो लेवलची आहे की तुम्ही एकदम तो स्लो पाणी मेंटेन करणार. इकडे रस्त्याची लेवलच मेंटेन नाही, बरोबर की नाही सर्व. रस्त्याची लेवल नंतर मग तो पूर्ण प्रत्येक ठिकाणी डिझाईन नुसार, रोड डिझाईन नुसार ते कर्व वगैरे सर्व, आणि ही ड्रेनेज सिस्टीम सगळी डिझाईन करूनची असतात. तो स्टोप वगैरे, जेणेकरून पाणी या ठिकाणी साठता गटर थ्रू मार्फत पूर्ण ते त्यांचे कलवट वगैरे असतात, त्याच्या थ्रू पाणी आपलं जावं. त्यामुळे पावसात ना प्रवास करताना ऍव्हरेज स्पीड रस्तो करताना शून्य अभ्यास केलेलो. शून्य अभ्यास हो करू तो म्हणे केले नाही. कोकणातलं पाऊस किती पडता काय देतो कायच अंदाज नाही. आणि ज्या गावांतून कधीच अगोदर पूर यायचे नाही, हायवेमुळे आता पूर येऊ लागते. समोरच्या डोंगरावर एकदम धुके असा आमकाडला काय ढग पूर्ण खाली इलो की काय, भारी वाटतं ना रे. एकदम पूर्ण म्हणजे जामच करून टाकलाय ना आकाशाने. वाकेड जवळ इलो आपण. वाकेड इकडून पाठीमागे देखील आपल्या एक रस्तो म्हणजे कुठलो घाट, तो आंबा घाट ना, आंबा घाटसाठी. त्याच्यानंतर जो संगमेश्वरवरून रस्तो बाहेर पडता तो देखील पाठीमागण्यात जाता. पण आंबा घाटाची परिस्थिती काही चांगली नाही, त्याच्यामुळे आंबा घाटातून चुकान पण प्रवास करू नको. भयंकर खराब रस्तो असा, आणि काम चालू असल्यामुळे तर नुसते खड्डे, आणि आता पावसात नंतर अजून मोठे खड्डे. मंडळी 10:30 वाजल्यात. 1 तासाच्या प्रवासानंतर आपण आता थांबलो नाश्ता करू. हॉटेल आर्यप्रसाद या ठिकाणी नाश्ता करून आपण आपलं पुढचा प्रवास सुरू ठेवणार आहोत. तर आपण देवगडमध्ये काल CNG टँक फुल केलेलो, आणि आता आपलं हाफ टँक झालो. आणि आपण कणकवलीपासून आता पण साधारण 85 किलोमीटर इलो. इकडे पुढे आता बघूया, लांजात आला तो CNG तो पंप. लांजात चढावावर साधारण मुंबईत जाताना राईट साईडला. तर तिकडे आता आपण CNG फिलअप करून घेऊया. आमच्याकडे देवगडमध्ये 83.65 समथिंग हे असा पर kg रेट. इकडे माकडताना जास्त हा सर्व, आणि पुढे पुढे पण वाढत जातं. अगदी काही ठिकाणी तर माझ्या मते ना 88 काय 92च्या रेट जरा जास्त असतो असा विषय. ओके, लांजाच्या आपण CNG पंपावर थांबलो, आणि इकडे किती 85 असा ना, 85 85.50 रुपये. बघूया आपलं हाफ टँक झालो. इंडिकेटरवर तर दाखवतो आता किती बसता बघूचा लागत. सर्व थोडस बाटलीत भरून घेऊ सांगते का, एक खिशात पण घे जरा असं भरून, म्हणजे पुढे कसं त्या ठिकाणी सगळे गर्दी बिर्दी असली तर आपलं वतलं की काम झाला. गाडीचं शाप अवतार झालो, सगळी नुसती धूळ पाठीमागे. परवाच्या दिवशी धुतलेली होती, सर्व्हिसिंग केलेली होती. आता पूर्ण पाठीमागणं सगळं चिखल, आणि आता अजून पुढच्या खड्ड्याचा रस्ता तर बाकी आहे. संगमेश्वर टू काय कितीच झालो, 300 नाही 3-3.5 किलो बसतात. 333 झालो. 285 कर. आता आपण पोचलो लांजामध्ये, आणि लांजापासून आहे ना संगमेश्वर पर्यंत आता रस्त्याचा शाप निकाल झालेलो असतो. आता बघूया किती ठिकाणी काम झाला, किती ठिकाणी नाही झाला. आता आणि वा मस्त या ठिकाणी आपलं राष्ट्रध्वज फडकता एक नंबर. आतापर्यंत आपण 87 किलोमीटर इलाव, आणि इकडनं आता आपल्या खड्ड्याच्या रस्त्यांमधून प्रवास करूचो असा. तर सँडी दादांचा गाव असा लांजा, तर त्यांनी देखील मुंबई गोवा हायवेची अपडेट देत असतात, आणि त्यांचे व्हिडिओ देखील येतातच. तर त्यांच्या देखील चॅनलला नक्की भेट द्यावा. तर ते बाईकने फिरतात, आम्ही आमची छोटी कार घेऊन फिरतो, मस्त बरा वाटतं. लांजा बाजारपेठ क्रॉस केला. लांजा बाजारपेठेत काही ठिकाणी सर्व्हिस रोड काही ठिकाणी नाही, पण या वर्षी गणपती लांजा बाजारपेठेमध्ये ट्रॅफिक होतं ना, कारण सर्व्हिस रोडची अवस्था पण एवढी काय खास नाही, आणि त्याच्यानंतर काम पण सुरू असा. त्यात आणि आपलं एकदम तुळतुळीत हायवे, चकचकीत मक्खन हायवे. त्याच्यामुळे हे आता असे मोठे गाडी असतले तर ते बंद जरी केले नाही तरी काही इमर्जन्सी गाडी चालूच असतले, ते तर बंद करू शकत नाही. त्याच्यामुळे तो जर समजा ट्रकवाला वगैरे पुढे लागलो, ST वाले त्यात असतात आणखी
ओके झाला. पाठीमागे या छोट्या गाड्यांची पूर्ण रॅली निघतेली पाठीमागनं. आणि खड्डे पण ते भयंकर काहीतरीच मोठे होते सर्व काय बघते. आणि लांजेच्या पुढे इलावाडी लांजेच्या पुढे या ठिकाणी रस्ता देखील चांगला झालेलो असा. 4 लेन रस्ता झालेलो असा. काही ठिकाणी सर्व्हिस रोडचं काम चालू आता. इकडे साईडला साईड पट्टीचा वगैरे काम बाकी असा. सेफ्टी रेलिंग वगैरे नाहीत. रिटेनिंग वॉलचं पण काम बघितलं तर चालू आहे. पाठीमागे पण सेम ज्या ठिकाणी जो डोंगराचा पोर्शन होतो त्या ठिकाणी त्यांनी रिटेनिंग वॉल वगैरे केल्याने होती. बाकी रस्तो आता थोडासा चांगला मिळाला. तर आता बघूया ह्यो आमचा आनंद अजून किती वेळ टिकता तो. चल आनंद संपला आमचा. घर होतो बघ कसलो खड्डो आतो. हा गाडी आणताना सांभाळू ना. या पाण्यात ना काही कळत नाही अजिबात. एकदम डायरेक्ट खड्ड्याच थैच रवाक होता. लांजेच्या पुढे गेल्यानंतर एक घाटी असा. तर या घाटी देवदे गावाच्या पुढे तर या घाटीमध्ये इकडे काम सुरू असा. आणि ती घाटी आपण क्रॉस केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या 4 लेन रस्तो मिळता. कणकवलीतून निघाल्यापासून आपले 100 किलोमीटर पूर्ण झालेले असतात. आणि आता आपण असं मठ मध्ये हातखांब्याच्या पाठीमागे. आणि इथपर्यंत आता किलोमीटर झालेत 104. आणि आपल्या एक वेळ लागला 2 तास. 9:15 साडेनऊ वाजता आपण निघालेलो. आणि 11:30 वाजता आपण असं मठ मध्ये 100 किलोमीटर अंतर क्रॉस केला. त्याच्यामध्ये आपलं एक 20 ते 30 मिनिटांचं एक नाश्ता ब्रेक झालो लांजाच्या अलीकडे. बाकी आपण काही ब्रेक घेतला नाही. कंटिन्युअस आपला ड्रायव्हिंग सुरू असा. पाऊस काही ठिकाणी तर खूप एकदम जोरातच येतात. आणि बाकी बारीक बारीक तर सुरूच आहे. 11:30 वाजल्यात आणि आपण पोहोचलो पालीमध्ये. आणि पालीमध्ये देखील या ठिकाणी काम चालू असा. मंडळी ह्याचो डिटेलमध्ये व्हिडिओ तुमका आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील बघूक मिळतलो. त्याच्यामध्ये आपण लांजा टू हातखंबा हे पूर्ण पार्ट बनवला. तर ते व्हिडिओ देखील आपले नक्की बघा. तर लांजा टू हातखंबा प्रवास करताना कापडगाव मध्ये इलो. आणि काही ठिकाणी रस्तो झालेलो काही ठिकाणी चालू आहे. ज्या ठिकाणी जे ब्रिजेस असत त्याच्यानंतर जे महत्वाचे मेजर असे रिटेनिंग वॉलचं काम चालू आहे त्याच ठिकाणी फक्त 4 लेनचा रस्तो पेंडिंग आहे. बाकी मोस्टली रस्तो झालेलो आहे. पण ज्या ठिकाणी रस्त्याचं काम पेंडिंग आहे त्या ठिकाणी अक्षरशः असे मोठे खड्डे आहेत की अख्खीच्या गाडी खालना पूर्ण घासता. त्यामुळे सांभाळून प्रवास करा एकदम. आपल्या कसे गणपतीमध्ये सगळे सीट वगैरे आपण फुल असतात सामान असतात. त्याच्यामुळे गाडीची जी आपली हाईट असता काय बोलतो आपण ते कधी ग्राउंड क्लिअरन्स आपलं कमी झालेलं असतं. आणि या अशा सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांमध्ये एकदम खालना घासतलीच गाडी. हातखंबा बाजारपेठेमध्ये पोहोचलो आणि वाजले दुपारचे 12. आतापर्यंत प्रवास ठीक चाललो. पावसानं थोडीशी विश्रांती घेतल्या ना बारीक झालं. म्हणजे त्याचा डेन्सिटी कमी केला ना. जो मगाशी वतत होतो नुसतो तो आता कमी केला ना. आणि ऐसर हातखंब्यात पण खड्डे होत. डेन्सिटी नाही म्हणत मग काहीतरी शब्द आहे ना. डेन्सिटी तो चुकीचा शब्द. डेन्सिटी म्हणजे ती घनता झाली ना. घन पाऊस पडत होतो आता पातळ पडता. मग हा नाही या बरोबर. पुन्हा आपण आता या ठिकाणी 4 लेन रस्त्याक लागतो. हातखंब्यामध्ये ब्रिज होतो तर तो डायरेक्ट हातखंबा जो आपला गावाचं मार्केट असा तर आता पूर्ण स्किप मारणार आहे. डायरेक्ट बाहेरच्या बाहेर या ठिकाणी 2 डोंगरावरून त्या डोंगरावरून या डोंगरावर जॉईन होतो. त्याच्यामुळे मधलो पट्टो काम काहीच केलेलं नाही. त्या ठिकाणी हा तो जुनो रस्तो ठेवले या. आणि इकडून आता पुन्हा आपल्या 4 लेन रस्तो सुरू झालो. आपण आता जस्ट निवडी पट्टो क्रॉस केलो. ज्या ठिकाणाहून आपल्याकडे गणपतीपुळे जाऊसाठी जुने रस्तो असा तर त्या ठिकाणी देखील खड्डे असतात. सर्व्हिस रोडला पण खड्डे असतात. आणि बाकी रोडची कंडिशन बघू गेली तर खूप वाईट आहे. इकडे पण बघू गेलं तर जी गावाक जाणारी लेन आहे तिकडे थोडासा कॉन्क्रीट आहे. आणि मुंबईत जाणाऱ्या लेनला या ठिकाणी खराब रस्तो खड्ड्याचो. समोर आमच्या वॅगनर वालो आणि एक ग्रँड I10. अरे ह्या बघायचा श्या अगदी म्हणजे ना काळजात असा ना धस होता माहिती ह्याच्यात गाडी काढताना. एकदम साईडनं पण काढू शकत नाही. हो खाली ताच ना. निवडी
फाट्याच्या पुढे गेल्यानंतर इकडे रस्तो खूपच खराब आहे. या ठिकाणी लँडस्लाईड झालेला मोठ्या प्रमाणात. न्यूजमध्ये वाचलेलं आहे मी, म्हणजे ते फेसबुकला आपले अपडेट येतात त्याच्यामध्ये बघितलेलं. इकडे कुठेतरी पोर्शन ना खाली पडलेलो, त्यामुळे इकडे पूर्ण मातीचं पोर्शन आहे. तो कशात थांबलो रे? आम्ही सध्या चलताना ना होते समोरच्या गाड्यांच्या अंदाजावर चलतो, कारण पाण्यात ना काही कळत नाही नक्की खड्डो किती खोल मोठे मोठे मासे असते. हो, काडी गावतले, काडी आणि शेंगटी. काडी आणि शेंगटी फिक्स. इकडे बघा, इकडे रिटेनिंग वॉल वर सगळे माती इलेली आहे. आपण आता निवळी घाटात असाव, काही एक त्याचा उपयोग नाही अजिबात. आणि हो पूर्ण पोर्शन आहे तो मातीचा, त्यामुळे इकडे तर तुमची रिटेनिंग वॉल एकदम व्यवस्थित हवी आणि प्लस प्रॉपर एक हाईट हवी. आता तो मोठा दगड ते रिटेनिंग वॉलवर येऊन राहिलो. भयंकर अवस्था. देवरुख संगमेश्वर मुंबई मस्त वाटतं ना. आणि घाट झालो चांगलो हा. पाठीमागे आता तिकडे लँडस्लाईड झालेलं होतं, त्याच्यामुळे त्या साईडची लेन बंद केलेली आहे. आणि आता एवढंच पुन्हा रस्तो, त्याच्यानंतर मग आपल्या सर्व्हिस रोडने पुन्हा एकदा प्रवास करू करूया. तो एक रस्तो पुढे जाता तिकडे, जो मधलो शॉर्टकटचा रस्तो असा. हे बघ, आता मकटाना विकेंड म्हणून खूप बाईक रायडर निघाली आहेत रे. बाईक चालू पावसात ना एकदम लेह लडाखला ड्राईव्ह केल्याचं फील येतं. इतके पैसे घालून तिकडे जाण्यापेक्षा योग. हो, ह्याच्यामध्ये योग बरा मस्त पैकी सगळं फील. हो, आता तर तो फील आपण एकदम अजून चांगलं घेऊ शकतो, कारण तिकडे पण जास्त पावसात तशीच परिस्थिती, अधिकच एकदम बिकट परिस्थिती असता. त्या ब्रिजचं काम झालं ऑलमोस्ट. आता फक्त साईडचे जे रिटेनिंग वॉल असतात त्याचं काम सुरू असा. बाव नदी, निवळी बाव नदीच्या तयार असाव. आणि या ब्रिजचा दोन्ही लेनचा काम झाला मस्त. आणि बाव नदी पाणी तर एकदम तुफानीच इलेलं. हो, मध्येच थांबलेत. BMW ची गाडी होती. हो, इकडून रस्तो जाता देवरुख मार्लेश्वर. देवरुख 23 किलोमीटर. आणि आपण आता चाललो ऐकू ब्रिजच्या खालून. तो रायडर पाठी लय लय रायडर निघाले आहेत. वा, सर्व एकदम ऍडव्हेंचर अशी कार ड्राईव्ह करता. सर्वेश, तुम्हाला कसं वाटतंय? हाऊस द जोश. गाडी घाली नशे वाटत. गाडी घाली नशे वाटत. कोणा तुमच्या भावना आम्हाला सांगा. आता सांगू शकणार कोणा. अर्धो टायर जाता. अर्धो टायर हो, तो सर्व इकडनं घालतोय. इकडनं खायसून घालू आणखी तडेपण ताचा ठिकाण जाऊया. अतिशय वाईट, अतिशय खड्ड्यांचा रस्ता असा आलेला आहे. आता मला थांबून दे. थांबायचं नाही गड्यात, थांबायचं नाही. म्हणजे 18 वर्ष झाली आणि अजून काय थांबायचं? कोण थांबलाच नाही. पण आपल्या माणसांच्या अरे रे 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 लागलीच सर्व्या नाही लागली. मग तो कडकड आवाज कसला येता. वेगळा आवाज टायरांचा. आई ग, असा ना माझा काळी असा ना वर खाली होता. लागलो तर आवाज येतो लो. लगी क्या आई ना आता पुन्हा 4 लेन झालो बाबा चालू. तर मग त्या ब्रिजचं उतारणा आकडे उतरवतले रे, त्याच्यामुळे तो तेवढं पट्टो ठेवले नाही. देवा विचारून करतले पुढचं कल नव्हतं देवा. हो, तो पुढचं काय नाही येतो बघा तिथे का. अरे तकडनं रस्तो हा. अरे हो, पण अकडनंच येता. हो, मकट पुढे काहीतरी गडबड है.
हैसर पण पडला की का हे काय रिटर्निंग वॉल आहे हैसर पण पडला असताना रे. तो बघ कसं एकदम चिकटान चाललो होतो ना हैसर. कामच झालं नाही पण थैना होतो पण तो खडीचा रस्तो म्हणून थैना त्याने घालूक नाही गाडी. बघ केलेल्या रिटर्निंग वॉल वर दरड कोसळली ह्याच्यावर ते काम बाकी स्टील सोडल्या पण ह्याच्यावर त्यांना अंदाज येऊ काय ना की तुमका किती हाईटची रिटर्निंग वॉल आणि किती जाडीची किती ताकद असणारी बनवू हवी ती. साधी सिंपल गोष्ट नाही तर तो बिहार सारखो राईट अँगल मध्ये ब्रिज करणारे इंजिनियर असते तकडे. मुंबई गोवा हायवे वर आतापर्यंत सगळं खतरनाक रस्तो असा ह्यो म्हणजे ह्यो टप्पो निवळी घाटाच्या पुढे. तर इकडे एकदम पूर्ण डोंगरच्या डोंगर फोडलेनी आणि त्याच्यात सगळं पाणी येतात आणि सगळं एकदम पूर्ण चिखल झालेलो हा. सगळे मशिनरी असं त्या ठिकाणी काम करत आणि ह्योच पॅच भरपूर खराब असा संगमेश्वर ते लांजाच्या दरम्यान वांद्री मध्ये असं आणि इकडे पुढे उक्षी ब्रिज आणि असा हैसर पण या ब्रिजचं काम चालू असल्यामुळे आपल्या या खड्ड्याच्या रस्त्याने प्रवास करूचा लागतात. ज्या ज्या ठिकाणी ते ब्रिजच्या कामात सुरू आहे इकडे सगळीकडे रस्तो एकदम खूप बेकार आहे आणि पावसात तर अतिशय खराब रस्तो. काय चालू आहे काहीतरी कार्यक्रम तो बसर धबधबो गेलो रानपाट धबधबो मगाशीच आपण बोलत होतो आणि तिकडूनच आपलं कोकण रेल्वेची लाईन जाता रेल्वे लाईन एक नंबर मस्तच दिसता. हा म्हणजे आपल्या मुंबई गोवा हायवे वरून पण रानपाट धबधबो बघूक मिळता. इकडे क्रॅक केले होते काय रे रस्त्यात बघलाय नाही रे लक्ष पाठीमागे असं वाटलं मागा की रस्त्यात क्रॅक गेलेत कारण तो भरावाचा पोर्शन आहे नदीच्या बाजूक भराव टाकून भराव टाकून तो रस्तो बनवलेलो आहे तिकडे आणि इकडच्या साईडची कटिंग केल्यानी पण पाण्याची मात्र काही सोय केल्यानी नाही. तर आता आपण हातखंबा टू संगमेश्वरच्या मध्ये असं नाव काय मानसकोंड मध्ये असं आणि इकडे फोरलेन रस्तो असा त्या पाठीमागे म्हणजे वांद्री म्हणून गावा होती तर तिकडे काम चालू होता आणि उक्षी तिठा वगैरे होतो तर त्या ठिकाणी देखील ब्रिजची वगैरे कामं सुरू होती. इकडे पेवर ब्लॉक आणि हैसर पेवर ब्लॉकचो मुंबई गोवा हायवेची आयडेंटिटी असतो ओळख मुंबई गोवा हायवेची आपल्या. ह्या बघ असा कातळ फोडल्याने आता एकदम अशी खिंड केल्याने खिंड ते घाटाच्या थोडा लेअर मातीचा हो तो पडतो खाली. मगाशी तर मातीचाच ह्या होता आता ढप करून पडताला खाली. आणि येणाऱ्या गाड्यांका रिस्की ना रे ह्या एखादो दगड बिगड जो लूज झालेलो असतात तो पडलो तर किती मोठा नव्हते बघ खाली पडलेले पण असतात दोन. बद्रीनाथ आणि केदारनाथ हायवे त्या हायवेत कशी भीती वाटतात थोडे पडत हो भविष्यात हीच ओळख होती मुंबई गोवा हायवेची. ह्याच्यावर त्यांनी ती थैसर जाळी वगैरे काहीतरी लावू हवी. रिटेनिंग वॉल तर एवढी नाही उभी करू शकत निदान तेवढं कंट्रोल तरी होईल तो म्हणजे जो एकदम खाली होतो तो हळू खाली येत किंवा जाळीत तरी अडकान राहत काहीतरी करू काय आपण त्या थैसर. तर आम्ही आता हे सर्व सूचना देतो वहीत लिहून ठेवतो बाबा आता आम्ही बघूया. आता कमेंट येते हे व्हिडिओ नितीन गडकरींका पाठवा. हा तर आता बघ पूर्णच्या पूर्ण लेन बंद झाली सगळा पूर्ण रस्त्यावर येलेली आहे दरड आणि असाच पाठीमागे होत त्याला आम्ही सांगतो हो खूप वाईट परिस्थिती आहे म्हणजे रस्तो झालो तरी पण 7-8 ते 10 वर्ष तरी हे प्रॉब्लेम फेस करूचे लागणार. 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर आपण पोचलो संगमेश्वर मध्ये हॉटेल गणेश कृपा. तर इकडे पण जेवण आणि चांगला मिळतं नाश्ता वगैरे असा बोलतात. आम्ही एकदा जेवण थांबलेलो आणि बाकी लाडू वगैरे घेऊन थांबलेलो. गणपतीच्या वेळेत तर गर्दीच असतात की चाट नुसतं अगदी काय वेळेत लाडू वगैरे भेटत पण नाही एवढा वेटिंग मध्ये राहून पण ऑर्डर्सचे पण हे असतात.
आता खायच्या खड्ड्यात घालतलं की दोन खड्ड्यात गेलं. पर्याय नाही दुसरं. तर इकडे आता काम चालू होईल. पुढे ब्रिजचे काम सुरू आहे. एकेरी वाहतूक सुरू असून ओव्हरटेक करू नये. तर ब्रिजच्या कामामुळे या ठिकाणी ट्रॅफिक होता, त्यामुळे इकडनं सांभाळून. मंडळी, आपण आता पोचलो संगमेश्वर मध्ये आणि या ठिकाणी ब्रिजचा काम सुरू असा, त्यामुळे इकडे आपल्या ट्रॅफिक लागू शकता. मार्केट रोड असा 200 मीटर 20 किलोमीटर. संगमेश्वरच्या पुढे आपण इलो आणि या ठिकाणी काम आता सुरुवात केल्यानी आहे. तर इकडे कॉजवे असत, ब्रिजेस असत, रिटेनिंग वॉल असत, हे त्याच्यासाठीचे पाईप वगैरे सर्व बाजूक आणून ठेवल्याने आहेत केबल्स पासून सगळं. आणि भर पावसात पण या ठिकाणी काम सुरू असा. आणि सर्व्हिस रोड तर भयंकर खड्ड्याचा, अगदी टायरच्या टायर पूर्ण खड्ड्यात जातात आणि गाडी पण खालना घासता. पाऊस तर काही थांबाचा नावच घेणार नाही. आज पूर्ण एकदम पेटच काढतो ठरवलं ना. हे सगळं मोठं खड्डो हा एक. आणि इकडे असा पेवर ब्लॉकचा रस्तो. पेवर ब्लॉकचा रस्तो तुमका जगात खैच बघूक नाही मिळणार, जो आपल्या मुंबई गोवा हायवे आपल्या बघूक मिळतात. त्यामुळे आपण खूप नशीबवान असो, बरोबर ना. अशा रस्त्याने आपल्या प्रवास करूचा भाग्य मिळता. इकडे पण रिटेनिंग वॉल आणि ब्रिजचं काम चालू आहे. रिक्षावाल्याचं एकदम भारी. आता मग हे संगमेश्वर स्टेशनला चालले असतले रे. हा असतली होय वाटतं. कसलं एकदम डोबका झाली आहे ती बघ. स्विमिंग पूल झालं, स्विमिंग पूल. संगमेश्वरच्या ब्रिज खाली सर रस्तो अजून झालेलो नाही. बाकी पाठीमागे रस्तो झालेलो होतो आणि इकडे पुढे पण एक लेन झालेली दिसतं आपल्या का. मुंबईत जाणारी लेन तर तिचा काम अजून चालूच नाही झाला. आणि आम्ही इकडे थैया करत जातो. एकदा इकडे एकदा तिकडे. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. परतो 1 वाजलो आणि आपण आता असं संगमेश्वर धामणीच्या पुढे राजवाडी म्हणून गाव होता आणि आतापर्यंत आपण दिकेवाडी येला. मग अशी राजवाडी होता, आता दिकेवाडी येला. तर आपण आतापर्यंत साधारण 150 किलोमीटर अंतर पार केलेला असा आणि अजून अर्ध्यापेक्षा जास्त टप्पा आपलं बाकी आहे. पावसामुळे आपल्या खूप उशीर होता, कारण गाडी खूप सांभाळून चालवची लागता. त्यासोबत ज्या रोडने आपण इलं म्हणजे लांजा टू संगमेश्वर, तर त्या रोडवर काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला भरपूर वेळ गेलो. भरपूर म्हणजे भरपूर. त्या रस्त्याची कंडिशन पण खूप वाईट असा. तर आता या ठिकाणी आपल्याला चांगला रस्ता मिळाला मस्तपैकी. दोन्ही पण 4 लेन या ठिकाणी झालेली आहेत. चिपळूणच्या पाठीमागे असं आणि खूप सुंदर असं व्ह्यू आपल्याला बघू मिळतात. समोर इकडे असं डोंगर वरती धुके आणि त्या डोंगरात छोटे छोटे धबधबे येतात. अरे हो, MH07 वालो आहे हो, 4230. आणि आपण आता असं कामते घाटामध्ये. वा, खूप मस्त. ह्यो पण घाट आधीच झालेलो असा कम्प्लीट. कामते घाट ह्यो सावर्डे गेला पाठी. दुपारचे 1:45 वाजलेत आणि जवळपास 190 किलोमीटर अंतर पार करत आपण पोचलो चिपळूण मध्ये. कणकवलीमधून आपण 9:15 वाजता निघालेलो आणि चिपळूण मध्ये पोचलो 1:45 वाजता. हे काय गर्डर टाकतच होत सर. पण आता काम जरा चालू केले या प्रोग्रेस मध्ये. पिलर्स जे होते तो पिलर्सचं स्पॅन त्यांनी कमी केल्याने आणि मग आता त्याच्यानंतर गर्डर्स टाकणं चालू झाला. आधी मधल्या बीमचं स्पॅन खूप जास्त होतो आणि कदाचित त्याच्याचमुळे कोलॅप्स झालो असं त्या डिझाईन मध्ये. काय त्यांचं फॉल्ट होतो कावड्या एवढा आपल्या टेक्निकल त्याच्यातला माहिती नाही. आणि ते रिपोर्ट पण काही इले नाही वाटतं रे काय, किंवा काय त्यांचा झाला काय गडप केल्याने काय कल्पना नाही. चिपळूणच्या पुढे असं वशिष्ठी नदीच्या ब्रिज जवळ या ठिकाणी दोन्ही ब्रिज झालेले असतात आणि चिपळूण सिटी सोडल्यानंतर ब्रिजला लागताना अरे बापरे भयंकर खड्डे आहेत. एकदम डोलारे या. आपल्या मुंबई गोवा हायवेवरचा अजून एक महत्वाचा डेस्टिनेशन आणि घाट म्हणजे परशुराम घाट.
तर आता आपण क्रॉस करतो परशुराम घाट पायथ्याशी असं, आणि इकडे पण असा मस्त असं एक धबधबो सवत्सडा धबधब्याच्या इकडे आपण थांबलो. मस्त एक नंबर असा धबधबा असा, पण पाणी जरा कमी वाटतं. तरी पण पर्यटक या ठिकाणी खूप सारे थांबले आहेत. आम्ही पण थोडा वेळ थांबलो, जरा म्हटलं बघूया तरी धबधबा. नाही तर रेग्युलर आपण नुसतं पळत असता नुसतं. हे काच बंद कर, सगळा भिजाक झाला. परशुराम घाट. अरे होईते दोघे जण मग त्या ट्रकाच्या मागण्यात चालले होता. हा भिजाक होईत नाही म्हणून वाटतं. पाय लावलेली ट्रकाक पाय लावले नाही, ट्रकाक धप्प देत होत. मग अशी पण ते ट्रकाच्या पाठीच होते दोघे जण. हैसर ना पुढे काहीतरी ढासाळलेलं भरावचं पोर्शन. आणि इकडे हे बघा, इकडे त्यांनी पूर्ण स्टीलची जाळी लावली नाही म्हणून या रवला. नाही तर ह्या रिटेनिंग वॉलला एवढं मोठं डोंगर रवलो असतो काय, शाप सगळा खाली घेऊन इलो असतो. नाही रहिसाचा अजून हा तसाचा ह्या काय काम अजून चालू आहे त्यांचा. पण हैसर बघ कसे खड्डे केले नाही आहेत ते, शाप खड्डे. अरे बापरे, ह्याच्यात वाच काहीतरी सिमेंट बिमेंट टाकू काय. आणि हैनच पाणी कसं येतं बघ सगळा. हे बघ इकडनं पूर्ण ही कॉन्क्रीटची धबधबो केले नाही या टप्प्याटप्प्यांचो. त्याच्यातनं सगळं पाणी येतं. आणि ह्यो पोर्शन सगळं ढासाळलेलो होतो, तर तो अजून नीट करूचा काम त्यांचा सुरू आहे. कधी होईत आयडिया नाही. जेव्हा होईत त्यावेळी त्या ठिकाणी पुन्हा एकदा ती लेन चालू करतील. पण तो खूप रिस्की असा काम आता. परशुराम मंदिर 1 किलोमीटर, भगवान परशुराम मंदिर. कोकण भूमी निर्माते राजराजेश्वर भगवान श्री परशुराम मंदिर. तर या ठिकाणी असा, आणि आपण इकडे थांबलो जरा बघूसाठी. बारीक बारीक पाऊस सुरू असा, आणि इकडून आपल्या वशिष्ठ नदीचं खूप सुंदर असं व्ह्यू बघू मिळता. आणि त्या ठिकाणी असा पूर्ण चिपळूण सिटी इकडे, आणि या ठिकाणी व्ह्यू वा. पण आता धुके असल्यामुळे पूर्ण सगळ्या डोंगरांवर धुक्याची चादर पसरलेली असते. आणि इकडे तर काय दिसतच नाही समोर. दुपारी 2 वाजता लोक जेवक थांबतात, आम्ही चाय पिऊक थांबतो. आणि पाठीमागे मस्त असं वशिष्ठी नदीचं व्ह्यू असा, आणि चिपळूण सिटीचं. थोडं जरा असंच थांबलेलं, म्हटलं पाऊस कमी होतो म्हणून, तर म्हटलं जराशी चाय पिऊया. भारी वाटतं ना सर्व्या. एक नंबर ऐसरी मस्त शेड असा, आणि पाठीमागे वशिष्ठी नदीचं व्ह्यू. सर्वेश सावंत ड्रायव्हरला आपल्या एनर्जी देऊया, नाही तर झोप बीप लागायचे ड्रायव्हरात. पाणी पडला, चाय वाढवल्याने एक गोट चाय वाढवल्याने तुझी. हो इकडनं मग वाटतं जुनो परशुराम घाटाचा रस्तो. अरे यो तसंच तोच वाटता, कारण हायनाच जायचे वाटतं आपण. आता अकडनं यो वरणा काढले नाही, यो जुनो रस्तो तो काय एकदम पूर्ण युपिनचो त्या ठिकाणी तो कर्व असा. पुन्हा एकदा आपल्या प्रवासात सुरुवात करतो. चला आता इकडून आपण खेडच्या पुढेच थांबतलो. वा मस्त बघ, वळणांचा रस्तो. वरून मस्त बी वाटलं असतं ना. आता आपण एंट्री करतो लोटे MIDC मध्ये. आणि हायना मस्तपैकी आपल्या एक वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित असे वास घेऊन गावतले आहेत, होय ना. पावसात येतात का बघूया, पावसात येतात का बघूया. बाकीच्या वेळी तर शाप नाकाची केस करापतात. ठाण्याची पुढे निष्ठी गेली. आता बघूया कोण पाठी. अरे ह्या नक्की धुक्या याचा सगळा धूर होत. हा इकडे धुक्या की धूर काय कळणार नाही. पाठीमागे परशुराम घाटात तर धुक्या होता. या धुरक्या धूर प्लस हॅरियर राजेशाही थाट वाटतं ना रे हॅरियरचं. होय काय पण म्हण, कसली गाडी वाटत. पण वॅगनरला टक्कर नाही कायच्या गाडीची. वॅगनर ते वॅगनर काय पण असा ते. लोटे MIDC मध्ये इकडे येईल पाठीमागे अगदी परशुराम घाटापर्यंत. म्हणजे अगदी आम्ही सिंधुदुर्ग मधून निघाल्यापासून परशुराम घाटापर्यंत अगदी पावसानं आमचा कांडाप काढल्या. आणि इकडे रस्तो पूर्ण सुका, म्हणजे असं वाटतं की इकडे पाऊसच पडलो नाही. वायपर अजिबात बंद करूक नव्हतं, आता बंद. हो आणि वरती ढग तर दिसतातच, पण पाऊस पण असं नाही पडान गेलो या ठिकाणी.
आता ह्याच्यानंतर लागत की नाही का माहिती नाही, कारण सिंधुदुर्गात 2-3 दिवसापासून भयंकर पाऊस पडता. आणि समोर हरिहर एकदम हत्ती. हरिहरला ओव्हरटेक, हरिहरला ओव्हरटेक केला आपण. करू शकत नाही. 2:30 वाजल्यात आणि आपण असं भोसते घाटामध्ये जवळपास 222 किलोमीटर अंतर आपण पार केला. आणि इकडून आता आपण एंट्री करताना खेडमध्ये. इकडे तर खूप वर्षापासूनच काम झालेलं असं भोसते घाटाचा, त्याच्यामुळे ह्यो रस्ता तर क्लिअर आहे. बर्णे नाक्यापासूनचा पण काम झालेला होता तिकडे, त्यामुळे ह्यो रस्तो तुम्ही पटापट अगदी पार करू शकता. संगमेश्वर टू लोणेरे, लोणेरे नंतर काम सुरू होता, म्हणजे महाडच्या पुढे. त्याच्यानंतर माणगाव पुढे एक मेजर प्रॉब्लेम आहे. मुंबई गोवा हायवेवरच्या खतरनाक स्पॉट पैकी एक स्पॉट भोसते घाटातलं ह्यो टर्न. खूप डेंजरस टर्न आणि त्याच्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर घातल्याने आहेत. साईडने रिटेनिंग वॉल मजबूत केल्याने, पण त्या रिटेनिंग वॉलला पण एकदम खासून ट्रक वगैरे जातात. खूप सारे ऍक्सिडेंट होतात तिकडे. मुंबई चिपळूण हिरकणी होती. कसलो इलो बघतो आणि वरती परत फोनवर बोलता. इकडे एकदम स्क्रॅच मार. हो हैसर तो होतो लादीचो ट्रक पलटी झालेलो. काय पण उपाय करा, ह्या कायमस्वरूपी राहलं. ऍक्च्युली ह्या त्यांना फोडूक चान्स आणा व्हायचा तोडून जरा रस्ता थोडस या केल्याने असतो तरी पण चालला असता ना. आता पण करू शकतात, पण त्यांना तो करूचो नाही. म्हणजे 10 त्याच्यातनं प्रवास करा म्हणून 4 स्पीड ब्रेकर अजून घालतील. त्याच्यातनं पण नाही झालं तर अजून उंचवाले स्पीड ब्रेकर घालतील. काम काय करूचे नाही. भारी येत नाही ती एकदम चक्काचक ती बघ होती. BS10 BS6 च्या एकदम हायर व्हर्जन आता BS10 ची आहे. ह्यो एक ब्रिज आता इथं नवीन केला या रेल्वे ब्रिजच्या इसरचो. अगोदर खालनं आपण जाऊ तर त्या ठिकाणी वरच्या वजनातो. आणि इकडे असा एक खेडचा रेल्वे स्टेशन. हे रेल्वे स्टेशन मालगाडी लागली आता इथं. आणि आपण इलो आता ह्या ब्रिज वरून. तो झालो तो बरा झाला ब्रिज एक. ऍक्च्युली तो माणगावचो पण तो त्या रेल्वेच्या त्याच्यामुळेच थांबलो. जगबुडी नदीवरचं ब्रिज. तर इकडनं येताना सांभाळून या मंडळी. मुंबईतून येताना ती लेन जरा खूप खतरनाक असा. आता त्याचे रिटर्निंग वॉल घातले नाही. एक साधारण माझ्या मते 1-2-3 महिन्यापूर्वी असा एक मोठा ऍक्सिडेंट झालेला, त्याच्यामुळे आता तिकडे रिटर्निंग वॉल घातले आहे. त्यामुळे तिकडून येताना आता लगेच कळत नाही. त्यामुळे ती लोकांना येत होती, म्हणजे काहीतरी घरात पण वारलेले ते. हा किती जण मेली ती? 4 का 5 जण मेली ना. हो भयंकर ऍक्सिडेंट झालेला. आता पावसाक पुन्हा एकदा सुरुवात झालेली असा. हायवे स्पीड मारूच्या लायकीच होत आहे ना. तर आता सावकाशच झाला, कारण खेड टू कशेडी घाटच्या दरम्यान या ठिकाणी मध्ये पोलिसांची गाडी असतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपला चलन पण काटा शकता. होतो बघ कसलो गेलो होतो त्या पाण्यात ना. आपण आता खेड सिटी क्रॉस केली, बर्णे नाका. दुपारचे 3 वाजलेत आणि आपण ऑलमोस्ट आता कशेडी घाटाच्या पायथ्याशी येलो. आणि इकडून जर आपण बघितले तर डोंगराच्या टॉपवर त्या ठिकाणी पूर्ण धुक्यांची चादर असा. आणि पाऊस पण बारीक बारीक पडतात. ढग पण एकदम खूप असे काय बोलतो ते काळे ढग असतात, त्यामुळे जोरात पाऊस येण्याची शक्यता असा. आता बघूया पुढे कशी काय परिस्थिती आपल्या घाटात मिळतात. तर विशाल हॉटेलला जेवू थांबण्याचा फायदो मस्तपैकी गरम गरम चपाती मिळतात. त्याच्यानंतर पूर्ण घरगुती पद्धतीचं आपल्याला जेवण मिळतं. आणि आज स्पेशली कोथिंबीर वड्या वाटतं रे. वा एक नंबर. कोथिंबीर वड्या वाटतं. काय अळूवडी नाही, कोथिंबीर वडी दिसतं. अळूवडीचे असे लेअर असले असते. कोथिंबीर वड्या एक नंबर. तर आपलं जेवण इलेलं असं. आणि बरं झाला लोणचा घातल्याने नाही, कारण मग खोकलो लागलो. हा मग तू त्यांच्याकडनं घे लोणचा. हॉटेल विशाल
तर आपण आता जेवण इकडून निघालो, वाजले 3:30. तर आपण आता जातलो कशेडी घाटान. तर त्याची व्हिडिओ वेगळी बघा, मस्त खूप भारी असं अनुभव असतो. आणि पाऊस तर भयंकर पडता, काय करायचं सर्व. आमका भेटा गेले चल साहेब, चला आयला काय ड्रायव्हरांची सोय करूची लागता भेंडी असले ड्रायव्हर. मस्तपैकी आपण या ठिकाणी थांबलो कशेडी घाटाच्या टॉप जवळ. आणि इकडे आपण गाडी पार्क केलेली आहे. आणि इकडनं वरणा मस्त आपल्या खाली जो आपलं नवीन मुंबई गोवा हायवे असा आणि या डोंगर रांगांचं वा मस्त व्ह्यू असं बघूक मिळतं. आणि थोडासा धुक्या असा, पाऊस असा. आणि इकडे दोघं जण इलेत आमका भेटाक, पावसातच भिजतच. चल यांका टाटा करून आपण आता निघाय. अरे तू पडलो की काय खाली? उतरलो खाली. चला टाटा बाय. चला बाय, भेटू पुन्हा. चला चला काय ह्या बरोबर नाही अजून तुका गाडी चालू घेणार नाही. उठव घेणार गाडी उठू घेणार नाही तुका अजून. चला आपण येताना जवळपास 15 मिनिटात, 15 पण नाही, एक 12 मिनिटात दिलो. आणि इकडनं आता रस्तो चांगलोच. कशेडी घाटाच्या पायथ्याशी आपण आता पोचलो. इकडून आता पुढे असा पोलादपूर, तर तिकडून पण आपण ब्रिज खालून जातलो. खूप सुंदर असो आतापर्यंत आपला प्रवास चाललो. आणि मस्त अशी ग्रीनरी कशेडी घाटात आपल्याला बघूक मिळतात. वा, गाड्यांची वर्दळ देखील त्याच प्रकारे असा. आणि इथून पनवेल असा 160 किलोमीटर आणि 4 तासाचा अंतर दाखवता आपल्या का. म्हणजे ॲव्हरेज स्पीड आपला सर्व 40 किलोमीटर पर आवर. आता बघूया इकडून तर रस्तो पूर्ण चांगलो असा आपलो महाडपर्यंत, महाड ते लोणेरेपर्यंत चांगलो आहे. लोणेरेपासून नंतर पुढे मध्ये मध्ये काम चालू आहे. मग त्याच्यानंतर माणगावमध्ये परिस्थिती कशी आहे ती बघूची लागत, कारण आज असा सुट्टीचा दिवस, त्याच्यामुळे माणगावमध्ये कदाचित गर्दी असतात. तिकडे ट्रॅफिक एक. आणि त्यानंतर पुढे रोडची कंडिशन ती पण बघूची लागत कशी आहे ती. आणि आता आपण असो पोलादपूरमध्ये. तर या अंडरपासमधून आपण जातो. वा, ह्या एक नाव वेगळाच वाटता काहीतरी. म्हणजे एक राजापूरचं ब्रिज म्हण, पोलादपूरचं ह्या एक खालीवर ऐसर खड्डे कसे काय पडले रे. डांबार बरोबर. हा, सर्वांना लगेच एकदम उचलले ना वाटतं. सर्व म्हणता सगळा कॉन्क्रीट घाला, डांबार काय अजिबात ठेवू नको. नाव डांबारच खराब झालेला. हो बघ, गाडी बघ तो करून घेऊन जातात. मेजरच ठोकल्या ना. होंडा सिटी होती ना ती. बेकार. हा, म्हणून आम्ही सांगतो प्रत्येक वेळी व्हिडिओत, गाडी बाबांनो सावकाश चालवा. आपण आता पुढे जरा एक CNG साठी थांबतलो, कारण आपला CNG ला 2 गाडीवर आपण लांजामध्ये फुल केलेलो CNG. त्याच्यानंतर आपण आता महाडपर्यंत दिलो. महाडमध्ये आपल्याला आता CNG फिलअप करतो लागतं. इकडून तुका सर्व ना मकाटा सर्व्हिस रोडला घेऊची लागते ती गाडी. पुढे काही पुढे काही एक्झिट असतात ना तर घे, कारण व्हायच्या पुढच्या ब्रिज खाली माका वाटतं हे दाखवतात. वरतो काहीतरी ब्रिज असतात ना, आता आहे ना पुढनं काहीतरी सर्व्हिस रोडला गाडी यायला लागतं काय जाऊ शकतो. हा मग चला आहे नाच घे. चला CNG भरून घेऊया. गर्दी नाही, बरा झाला बाबा. ह्याच्याकडेच लावायच्या वॅगनर वगैरेच्या पाठी. चला CNG फिलअप करून घेऊया. महाडमध्ये जो एसटी स्टँडकडे रस्तो गेलो तिकडे आपण थांबलो CNG फिलअप साठी. आणि 80 रुपये आहे रे इकडे रेट सर्व. आपल्याकडे 83 आहे. इकडे आता बघूया आपलं किती kg गॅस बसता. तो माका वाटतं साधारण काय 7.5 किलो तरी बसतो लो, प्रेशर असतात तर. काय झालं तुझं? भांडा नको रे, भांडा नको. 6.5 kg बसलो, 520. चला पुन्हा एकदा आपण आता निघूया आहे ना. माकडलेलो 7.5 बसात, 6.5 बसलो. प्रेशर लो होतो. बघूया आता टँक फुल झालो की नाही. तो हो झालं, फुल झालं.
चला सर्व्या समोरचं व्ह्यू बघ. विहंगम असा नजारा, विहंगम असं दृश्य मुंबई गोवा हायवेवरचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. संध्याकाळचे वाजलेत 4:45 आणि आपण आता स्किप करतोय महाड सिटी. आता याच्यानंतर आपलं खरं मुंबई गोवा हायवे चालू. माणगाव नंतर माणगावमध्ये ट्रॅफिक, इंदापूर गोरेगावमध्ये ट्रॅफिक, नागोठणे कोलाडमध्ये खड्डे आणि मग नंतर पुढे वडखळला वगैरे काय परिस्थिती आहे काय माहिती. आता पुढे गेल्यावरच कळत. आता वाजल्यात 4:45. वा 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 असा दृश्य बघितलं ना की जरा मस्त असं भारी वाटतं. गंधारपाले कोण तिकडे पुढे किती गंधारपाले लेणी असतात ना ती बाजू. कर्व सांगते काय मस्त वाटतं करू एक नंबर. थोडासा अजून ना संध्याकाळचं ऊन किंवा सकाळचं ऊन असताना आणि ही अशी ग्रीनरी काय व्ह्यू वाटतात. आता कसा पाऊस पडत असल्यामुळे थोडीशी जरा मळबा तरी पण काय त्या दृश्यामध्ये काही एक असं फरक नाही. किंवा एक गाडी गेली सीएनजीची सांगते काय प्रेशर कमी झालं. माझ्या हिशोबान 7.5 kg बसा पाहिजे होतो. 7.5 नाही बरोबर आहे 6.5 किलो बरोबर बसतो. 2 गाडी होते ना 7.5 बसता. 7.5 ते 8 kg पर्यंत बसता बरोबर बसलो. आता तिकडे रेट कसं काय कमी 80 रुपये. हो इकडे असत ते गंधारपाले लेणी. एकदा जाऊ काय सर्व इकडे कधी प्लॅन करत. मी थांबते पटकन जाऊन येतो. नाही रे आता तिला ट्रेकिंगची सवय नाही. ते जातातच खूप लोक. शूज आणले नाही ट्रेकिंगचे शूज आणले नाही. आम्ही ते केदारनाथ वरून नेल्यानंतर कंपल्सरी शूज लागतात. चिखलात सुद्धा शूज घातला लावणी मी गंबूट घालते लावणी लावताना. कारण अरे नांगरताना आमच्याकडे तर एवढा ना दगडात शाप पाटान जात. होय होय आणि ते कसे नांगरणी करतो ना तेव्हा तो नांगरात ते असे ना तुटत. तेव्हा ते तुटल्यामुळे अजून त्याची धार या होतं आणि ते कसले पाय टाकतात फाडून. पहिले तुका 2 दिवस काय त्रास होणार नाही. एकदा तुझे पाय त्या पाण्यात रवान चिखलात रवान सॉफ्ट झाले ना की बारको धोंडो जरी वाय धार असतात ना तरी टाकता पाय फाडून. नंतर बघायचे लावणी लावून झाल्यानंतर ना पूर्ण तळ पाय बघायचो. काय लागत नाही रे ना बैलांका त्यांचा विचार. बैलांच्या फक्त ते 2 खुरांच्या मध्ये जर दोंडो गेलो ना तर मात्र ते शाप कळवळतात मात्र. आणि ते काढूची पण काहीतरी टेक्निक आता लगेच ना जोतकऱ्या कळता. आता आम्ही तेवढे प्रोफेशनल जोतकरी नाही म्हणा पण मामांकानी ना लगेच कळायचा की बैलाच्या पायात धोंडो गेलो. पाय झाडच असते वाटतात. मग मामा लगेच ना एक जण येसनिक पकडे आणि असो पाय दुमडी आणि तो दगड काढी बुतूरच. अरे लय काय काय त्यांचे ह्या असं म्हणजे लावणीच्या टायमात आळ लागणे दगड आतमध्ये जाणे खुरामध्ये. हे बघायचं असं सगळ्यांकाच थांबवत होतं. ही मगाची गाडी टोईंग करून घेऊन जात होतं. संगमेश्वर नंतर आता या ठिकाणापासून रस्त्याचं काम आपल्याला बघूक मिळतं. चिपळूण मध्ये काम चालू असा. बाकी सगळीकडे रस्त्याचं काम झालं. बाकी काहीच नाही ना काय भेटला आणि काहीच नाही. सगळीकडे काम झालेला. इकडून आता पुन्हा आपलं खड्ड्याचो रस्तो. आता जरा वायपर जरा चांगलं ठेव बस एक नंबर. चला या खड्ड्यातून आपल्या प्रवास करूचो हा मुंबईकरांनो. आता आहे ना मात्र नीट लक्ष द्यावा. आपण आता असं लोणेरी सोडल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चांगला रस्तो मिळाला. लोणेरीमध्ये फक्त तो ब्रिजचा काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणीचे सर्व्हिस रोड असत ते खराब असत. बाकी रस्ता एकदम चांगला असा. आपण लोकेशन टाकला डोंबिवली. 4 तास दाखवता 135 किलोमीटर आणि 9 वाजल्यात. आणि इकडे आता पुढे माणगावमध्ये आपल्याला रेड दाखवता पूर्ण. तर आपण हे माणगावचं ब्रिज हो पाठीमागूनच होता. यावेळी त्या सिटीत तर नेहमीच असतं रे ट्रॅफिक. ते काय पर्याय नाही दुसरं. इथे बघा होईते ना दोघे ज्यांना तोंडा बाहेर काढतात. हे बघ हे अशांमुळे ना सगळे ना माती होतं. आता सरळ एका लाईनीत चालायचा ताण आहे. एवढं वेळ वाचून ना खय दिवे लावून जातात काय कळत नाहीत. ह्यो एक आहे सर. माणगाव मध्ये ट्रॅफिक होण्याचे हे बघा हे असे ना समोर नाही येतात.
आता जायचा खायना भेंडी. आणि बोलतात मानगाव मध्ये 4 तास आणि 5 तास ट्रॅफिक राहतात. चल सर्व काढाकडनं माझ्या तर जाऊचो नाही तर झालं. भोसडा गव्या त्यांका शंका. हा चल 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 ठीक आहे. चल जाऊ दे. अरे तुम्हीच बिझी आहात, इतके सगळे मूर्ख आहेत लोक. कसे तोंडा काढून रवले ते बघ सगळे. अकडच्यांक जाऊ दिले नाही तर समोर ना गाडी कशी येते. बघ सगळ्यांनी ना तोंडा बाहेर काढले. एका लाईन मध्ये जर रवले ना तर शिस्तीत सगळेजण आरामात फ्री होते. इतके लोक का मूर्ख आहेत. हो सगळे लाईनीत थांबलेले आहेत ते एकदम ना. आणि छळवात आम्ही आपल्या जाऊ दे म्हणतात. हो तर बघा इकडे पुन्हा यो मानगाव बायपास जॉईन होता आणि इकडे पण सगळा गवत वाढलेला असा. काही एक काम नाही झालेला. त्याच्यामुळे यंदा पण गणपतीत मानगाव मध्ये ट्रॅफिक साठी तयार राहा दरवर्षीप्रमाणे. यावर्षी देखील ट्रॅफिक असणार आणि असे जे 150 आणे असतात त्यांच्यामुळे 3 तास एक्स्ट्रा. मानगाव नंतर अजून एक ट्रॅफिक होणारा टप्पा म्हणजे इंदापूर. या ठिकाणी पण सेम आपलं जुनं मुंबई गोवा हायवे असा. त्याच्यामुळे इंदापूर मार्केटच्या थैसर देखील पूर्ण ट्रॅफिक लागतात. हे 2 टप्पे असतात ते फक्त या मार्केटमुळे आणि इकडून बायपास न झाल्यामुळे. या 2 ठिकाणी आपल्या प्रवास करताना ट्रॅफिक मध्ये फसतो आपण. त्यामुळे आता प्रत्यक्ष ज्यावेळी आपण प्रवास करणार त्यावेळीच कळताला. जर मगाशी आपण बघितले ते जर जे चालक व्यवस्थित असतील आणि पोलीस कर्मचारी वगैरे जर असतील तर एखाद्या वेळेस व्यवस्थित होऊ शकतं. पण पाठीमागे जेव्हा लाईनी लागतात तेव्हा कोण कोणाचं लक्ष नसतं. हे अकडनं येतं थोबडे बाहेर काढून आणि मग नंतर समोरच्यांका ब्लॉक करून टाकतात. तर आपण आता इंदापूरच्या पुढे अकडे बायपास होतं बघा पूर्ण सगळ्या गावात बाकी काय नाही. आणि आपलं सगळ्यात म्हणजे इतिहासकालीन ऐतिहासिक पनवेल ते इंदापूर टप्पो आता आहे ना चालू होता. ह्यो सगळ्यात पहिलो टप्पो मुंबई गोवा हायवेच्या इतिहासातलो. पण तो डांबरी रस्ता केलेला आणि तो खोदून काढल्याने आता कॉन्क्रीट केल्याने. हा आता बघूया कसं काय विषय हो. आता पुढे नागोठणे कोलाड पासून पण काम चालू आहे. इकडून पण आता तसं ऑलमोस्ट रस्तो झालेलो. आणि ही कुठली तरी वेगळी टेक्नॉलॉजी वापरून काहीतरी बनवलंय आणि असं काहीतरी म्हणत होते. ह्यो जो रस्तो आहे ना कॉन्क्रीट याची थिकनेस कमी आहे समजलं. मागच्या वर्षी काहीतरी करत होते ह्यो रस्तो ते थिकनेस कमी आहे. जो पाठीमागे जो रस्तो झालो ना त्याची थिकनेस जास्त. कुठेतरी वेगळी टेक्नॉलॉजी काहीतरी काय वापरलंय नाही. काय प्रकार हा काय कळत नाही. कारण मी बसने प्रवास करताना या रस्त्याचं काम चालू होता. इकडे पण महानगर गॅसचा पंप हा आणि यांच्याकडे ना एक 4 हे असल्यामुळे ना यावर्षी मला वाटतं तसे एवढी मोठी लाईन लागायची नाही ना. सीएनजी आता एकदम असे भरपूर हे झाले आहेत पंप. इंदापूर नंतर आता आपण इला कोलाडला आणि कोलाडला असं ह्यो तिसे फाटा. तर या ठिकाणी काम चालू असल्यामुळे या आपल्या खड्ड्यातल्या सर्व्हिस रोडने प्रवास करूचो लागता. तर कोलाडला माका वाटतं बहुतेक ठिकाणी असंच रस्तो. मानगाव इंदापूर संगमेश्वर त्यानंतर कोलाड मधलो एक टप्पो देखील ट्रॅफिक साठी तुम्ही लक्षात ठेवून द्यावा. हाय पण तुमका ट्रॅफिक लागतला कारण इकडे कामाची प्रोग्रेस तर काय नाही. या रस्त्याची परिस्थिती एकदम बेकार. नुसते खड्डे पडलेले असत आणि त्यात या सगळ्या मार्केटमध्ये बाजूक लावलेली गाडी. त्याच्यामुळे यंदा इकडे देखील कोलाडच्या ट्रॅफिक साठी 1 तासभर तरी काढून ठेवायचो आरामात. इकडे ह्या सगळा काम बघा तसा जैसे थे. काही एक वर्क प्रोग्रेस नाही. आणि तिकडनं पण सिंगल लेन इकडनं पण सिंगल लेन आणि जे बाजूचं सर्व्हिस रोड केलेले त्याच्यात असत खड्डे. आणि
त्यात अकडनं येणारे आपले अतिशाने ड्रायव्हर, या सगळ्या मिळून यंदाच्या गणपतीत मस्तपैकी 1 ते 1.5 तास कोलाडसाठी राखीव ठेवायचो. जे रेग्युलर आपलं मुंबई गोवा हायवे प्रवास जर तुम्ही 8 ते 9 तास पकडलास तर त्याच्यामध्ये बाकीचे ट्रॅफिक पकडून 5 ते 6 तास आणि त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा 1-1.5 तास, 17-18 तासाचा तरी प्रवास होणार कमीत कमी, असो अंदाज हा ओव्हरऑल रस्त्याची परिस्थिती बघता. आता तुम्ही खाईना पण यावा, पुणे बेंगलोरने यावा की इकडनं यावा, बरोबर की नाही? पुणे बेंगलोरची वेगळी परिस्थिती नाही. तिकडे पण पुण्यातला ट्रॅव्हल, खंडाळा घाट ट्रॅफिक पहिल्या आधी मेन म्हणजे मुंबईतला, त्याच्यानंतर घाटातला, त्याच्यानंतर पुणे ट्रॅफिक, नंतर खंबाटकी घाट आणि मग पुढे कराडपासून जो रस्ता खराब आहे तो म्हणजे काम चालू आहे. नंतर कोल्हापुरातले खराब रस्ते, घाटांचे खराब रस्ते, हे सगळी अवस्था बघता यावर्षी चाकरमान्यांचा प्रवास खडतर आहे नेहमीप्रमाणे. खांब गावामध्ये असावं आणि इकडे काय करतात, या कोल्ड मिक्स कॉन्क्रीट करतात काय रे? कोल्ड मिक्स रस्तो घालायची ना, आधी थांब म्हणून सांगितलं ना त्यांना ना. चल आपलं घालतं कंडा गाडी, रस्त्याच्या कामाकडे चालू आहे. कोल्ड मिक्स काहीतरी करतात, विटॅमिन रावताला रे, परत तरी राहा दे, चतुर्थीपर्यंत रावला तरी भरपूर झाला. कोल्ड मिक्स विटॅमिन सर्वांचा रस्तो जरा अरे हे खड्डे जरी बुजवले तरी भरपूर झाला. ह्याच काहीतरी काम चालू होता, लवकर करायचा ताण अवघात सगळ्यांना रखडवत ठेवले. पुढे टोल गेट झालेलो ऐसर. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आपण पोचलो वाकण फाट्याजवळ. तर इकडून तुम्ही पाली खोपोली मार्गे देखील मुंबईमध्ये जाऊ शकतास. आम्ही 1-2 व्हिडिओ बघितलेले 1-2-3 महिन्यापूर्वीचे, त्याच्यामध्ये रस्तो तर चांगलं दाखवता, बाकी पूर्ण माहिती घेऊनच या रोडने तुम्ही प्रवास करा. पाली 8 किलोमीटर आणि खोपोली 48 किलोमीटर. तर आपण या इकडूनच आता मुंबई गोवा हायवेनेच प्रवास करणार आहोत. आता पाठीमागे जर आपण बघितलं तर आपल्याला फक्त कोलाड, माणगाव, त्याच्यानंतर इंदापूर, लोणेरे या ठिकाणीच फक्त काम चालू मिळाला. बाकी रस्तो पूर्ण असो 4 लेन आतापर्यंत झालेलो असा. आता पुढे नागोठणेमध्ये काय परिस्थिती आहे ते आपण बघूया. नागोठणेमध्ये इकडे या ब्रिजचा काम चालू आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्या सर्व्हिस रोडला थोडं खड्ड्याचा रस्तो मिळता. पेवर ब्लॉक लावलेले असेल आणि ते का पूर्ण लपत तो बघ कसलो चाललो तो एर्टिगावालो. मस्त भारी काम केलं ते, काढल्यान गाडी बाहेर. थारत नाही ना, अजिबात नाही ना, टाइम वेस्ट जाता. हो अजिबात थारो नाही. माकडता काहीतरी कोणाची तरी तार इली अर्जंट आहे का, पंतप्रधानांनी फोन केला नाही का राष्ट्रपतींनी फोन केला नाही काय माहिती. नागोठण्याच्या हय ही सगळी अर्धवट कामं आहेत ना, त्याच्यामुळे या ठिकाणी एका साईडने सर्व्हिस रोडने गाडी येतात आणि त्याच्यामुळे नागोठणेमध्ये पण ऐसर किचाट होतला, पर्याय नाही. आणि या बाजूचं काम बघितलं असतं तर किती वर्ष परिस्थिती, इसवी सन काळापासून असाच पडा नाही. त्याच्याबद्दल काय मत, कशा बंद आहे बघ तरी. आणि एवढी चाल आहे सर काम करू 10-10, 12-12 गुंठ 7-12 नाव असतात. हो अरे रस्त्याच्या मध्ये ते 7-12 होता काय विषय आहे. रस्तो ओके पूर्ण बोलतात तो काय झालेला रस्तो होतो बघ, फक्त त्यांनी थैना ना होता सुरुवात नाही केली बघ. कॉन्क्रीटची लेन झाली आता ना, पण तू खायच्या स्वप्नात इल्ला गाड्या नाही. पण मागच्या वेळी तेव्हा काही एक नव्हता गप, काही माझ्या लक्षात नाही. परत काय रस्तो खनन करतात की काय माहिती. पण माका असं वाटत होता की ना रस्तो नागोठण्याच्या पुढे आपल्याला चांगलो गावलेलो असं माझा अंदाज. हा
नागोठण्याच्या पुढे या ठिकाणी पॅचला एकदम भयंकरच मोठे खड्डे पडले आहेत. काहीतरीच म्हणजे छोटी गाडी तर अख्खीच आहेत, एवढे मोठे खड्डे आहेत या ठिकाणी. अगदी ट्रक पण पूर्ण डुलत आहे ना जातात हत्ती सारखे. खड्डे बुजवता काम जोरात चालू आहे. हो, फक्त ते बुजावत असते गणपतीपर्यंत तरी रवाने बस. बाकी काय नंतर घालू तुम्ही कुठं नका. पुढे भरत जावा. हो, ते कोलाड पासून जे ते सगळे खड्डे भरून टाका. म्हणजे पाठीमागे तर एकदम काय ते एकदम विहिरीसारखेच खड्डे पडलेत. तो पूर्ण व्हायब्रेट करता. चांगले एकदम मजबूत राहा त्या गणपतीपर्यंत. म्हणजे ट्रॅफिक आणि वाचला. हे बघ इलो पुढे बघ टकांना गाडी काढून. पेन 16, पनवेल 47 आणि नवी मुंबई 62. तर ऑलमोस्ट आपण आता पोहोचत येलो. पूर्ण सगळं धूर नुसतं धुरके. मुंबई, पनवेल, पेन इकडनं आता चांगला रस्तो. नागोठण्याच्या पुढे थोडंफार खराब होतं. इकडून आता आपल्याला पूर्ण 4 लेन रस्तो मिळाला. किंवा आता बघूया पनवेल पर्यंत असा की नाही तो. नागोठण्यानंतर गडब पेनच्या ठिकाणी या ब्रिजचा काम चालू आहे. त्याच्यामुळे सर्व्हिस रोडने आपल्याला जायचं लागतं. पण सर्व्हिस रोड इकडे कॉन्क्रीटचं दिसता. पुढे डांबर घालतात वाटतं रे. त्याच्यामुळे काही गड्डे दिसतात. इथं चाललो पुढे चाललो. हे कॉन्क्रीटचं केलंय ना, त्याच्यामुळे एवढा सर काय प्रॉब्लेम नाही. फॉर्च्युनर 8384 इथली एखादी घेऊ कधी गाडी मस्तपैकी. मुंबई गोवा हायवे साठी स्पेशल. म्हणजे आपण मस्तपैकी खड्ड्यात न उडवत घेऊन जायचे आणि लोकांना सांगायचं खड्डेच नाहीत. होय ना, खड्डेच नाहीत रस्त्यात. तुम्ही काय सांगता? लोक असे मारू घेतली ना. वडखळ बायपास या ब्रिजवर रस्तो चांगला होता. डांबरीकरण केले नाही. 6:45 वाजलेत बरोबर आणि आपण पोचलो पेन मध्ये. 378 किलोमीटर रनिंग क्रॉस. पुढे एकदम भयंकर पाऊस दिसता. आपल्या खेड पासून तसं म्हणजे एक जोरात पाऊस असं मिळालं. असं जोरात पण नाही मिळालं. त्याच्या आधी मात्र एकदम पूर्ण धूर काढीत आणल्या ना आमचं. लास्ट टाइम आपण जेव्हा इलो तेव्हा कशाडी घाट मारलेलो पण तेव्हा पण पुढे नाही इलेलो. वाकण फाट्याच्या पुन्हा थोडे इलो आणि मग पाठी गेलेलो असा होता. तर आपण आता असं तेव्हा पण पूर्ण बदलापूरलाच गेलेलो होतो कडे. हो, पण थांबलेलो असं तेव्हा चहा पे थांबलेलो थय पनवेलला पळसपे फाट्याच्या अलीकडे. म्हणजे पाठीमागे ना? नाही ना, ऐसर पुढे. 7 वाजल्यात आणि आता काळोख पडाक सुरुवात झाली आहे. आपण असं कर्नाळा अभयारण्याच्या एरियामध्ये आणि टोटल आपले रनिंग किलोमीटर झाले आहेत 397. तर आपल्या मॅपवर दाखवत होता 388 समथिंग. तर आपण कशाडी घाट मार्गे गेल्यामुळे ते किलोमीटर वाढले. कारण मॅपवर सजेस्ट करत होता सरळ म्हणजे जो आपलं टनेल असा त्या टनेलने जावतो. त्यामुळे ते तिकडे माझ्या मते थोडंसं डिफरन्स पडला. आपण CNG टँक लांजामध्ये फुल केलेलो. त्याच्या आधी थोडा CNG होता आणि नंतर महाडमध्ये CNG फुल केलं. तर आता आपलं हाफ टँक असा अजून. तर मुंबईमध्ये आपल्या लोकेशनला पोहोचेपर्यंत आपल्याकडे CNG असा शिल्लक. तर टोटल आपल्या CNG किती 2 वेळा फिलअप केला ना. इकडे किती 600 रुपये झाले ना. 600 तरी पण साधारण एक 1200-1300 CNG लागला ना. आपण आता फायनली पोहोचलो पळसपे फाट्याच्या अलीकडे. म्हणजे ज्या ठिकाणी आपलं मुंबई गोवा हायवे एंड होता आणि इकडे आता ड्रायव्हर चेंज होता. सिटीत आता आतमध्ये मी चालवतोय. सर्वेशने पूर्ण कणकवलीपासून अगदी पळसपे फाट्यापर्यंत गाडी आणल्या. खूप भारी. सेकंड टाइम. याच्या आधी देखील मंग्याच्या लग्नात सर्वांनी पूर्ण गाडी चालवलेली आहे. पाऊस एकदम फुल गावलो. ओव्हरऑल प्रवास एक नंबर होतो. मस्त. मुंबई गोवा हायवेची कंडिशन डिटेलमध्ये तुमका बघूक मिळाली.
परत जाताना पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत, त्याच्यामध्ये देखील तुमका तिकडच्या लेनची देखील अपडेट सगळे देतलो. शॉर्टकट जो आपलं संगमेश्वर टू लांजा असा त्याची देखील अपडेट देतलो. तर त्याच्यासाठी आपली पुढची सिरीज देखील नक्की बघा. ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. चला.